नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने। सुभाषित असं आहे, मातृदुग्धम शिशो श्रेष्ठम, मातृदुग्धम शिशो श्रेष्ठम, जीवनस्य च पोषणम, जीवनस्य च पोषणम, बलम बुद्धि च ददाति तत्, बलम बुद्धि च ददाति तत्, मातृप्रेम समन्वितम, मातृप्रेमम समन्वितम। म्हणजे मित्रांनो, आईचं जे दूध आहे ते बाळासाठी श्रेष्ठ पोषण आहे आणि बाळाच्या वाढीसाठी म्हणा, आरोग्यासाठी म्हणा, विकासास ते मदत करतं आणि त्यामध्ये आईची प्रेमाची जी आहे ती ऊब देखील असते। आणि मित्रांनो, सुभाषितामध्ये स्तनपानाविषयीचा उल्लेख आलेला आहे। तर आपले जे जाणकार मित्र आहे त्यांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल। आजचा विषय पाहूया आपण। आजचा विषय आहे स्तनपानाच्या महत्त्वाच्या विषयी। बरोबर, आजचा आपला विषय आहे स्तनपान का महत्त्वाचे। बरोबर, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत मुंबईतील सुप्रसिद्ध असं जे सायन रुग्णालय आहे त्या सायन रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग विभागातील अतिरिक्त प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा चंगेडे मॅडम आपल्यासोबत आहेत। नमस्कार मॅडम, कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, डॉक्टरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। आणि डॉक्टर प्रज्ञा राजेंद्र चंगेडे, आपण अतिरिक्त प्राध्यापिका आहात प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग विभाग सायन रुग्णालय शिव मुंबई येथे। आणि मॅडमच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर 2004 मध्ये मॅडमने MBBS केलं, पुढे 2008 मध्ये मॅडमनी DGO, त्यानंतर FCPS कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स इथून केलं, पुढे मॅडमने MS देखील केलं सेट GS मेडिकल कॉलेज आणि KM रुग्णालय मुंबई येथून प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र या विभागामध्ये। आणि पुढे IBCLC म्हणजेच इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट, इंटरनॅशनल बोर्ड ऑफ लॅक्टेशन कन्सल्टंट एक्झामिनर्स इथून 2019 साली ही पदवी मॅडमनी घेतली। त्यापुढेही जाऊन 2020 साली FICOG म्हणजेच फेलो ऑफ इंडियन कॉलेज ऑफ ऑब्स्टॅटिक्स अँड गायनेकॉलॉजी ही पदवी देखील मॅडमने मिळवली। त्यापुढे जाऊन देखील मॅडमने अधिक शिक्षण घेतलेलं आहे। स्त्रीरोग विषयक एंडोस्कोपीमधील ॲडव्हान्स डिप्लोमा मॅडमनी जर्मनी येथून केला आणि या कोर्समध्ये मॅडमने प्रथम क्रमांक असा पटकावलेला आहे। पुढे ॲस्थेटिक गायनेकॉलॉजीमधील प्रोफेशनल डिप्लोमा देखील मॅडमनी केला, तो सुद्धा फॉरेनमध्ये म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ॲस्थेटिक जेनेटल सर्जरी अँड सेक्सॉलॉजी म्हणजेच ISAGSS आणि अमेरिकन सोसायटी ऑफ कॉस्मॅटिक फिजिशियन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने ही पदवी मॅडमने मिळवली। आणि मॅडमच्या अनुभवाविषयी सांगायचं झालं तर 15 वर्षाचा अनुभव मॅडमच्या गाठीशी आहे प्रसूती आणि स्त्रीरोग शास्त्र या विभागामध्ये। आणि लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल रुग्णालयामध्ये मॅडम अतिरिक्त प्राध्यापिका आहेतच। पुढे स्टील बर्थ नोडल अधिकारी म्हणून देखील मॅडम येथे काम पाहतात। आणि MUHS म्हणजेच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस येथील मान्यताप्राप्त पदवी आणि पदवी उत्तर जे आहेत त्या शिक्षक देखील आहेत, म्हणजेच पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मॅडम शिकवतात, त्यांना मार्गदर्शन करतात, अध्यापन करतात आणि त्यांच्या गाईड देखील आहेत। सोबत मॅडम सल्लागार प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ देखील आहेत। त्यापुढे जाऊन मॅडमनी अनेक प्रकाशनं देखील केलेली आहेत, जसं जे आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळजवळ 38हून अधिक शोध निबंध मॅडमनी प्रकाशित केलेले आहेत। सोबत JOGI म्हणजेच जर्नल ऑफ ऑब्स्टॅटिक्स अँड गायनेकॉलॉजी ऑफ इंडियाच्या द्वितीय संयुक्त अशा सहाय्यक संपादक देखील आहेत। सोबत FOGSI या संस्थेचे व्यवस्थापन समिती सदस्य देखील आहेत आणि MOGS व्यवस्थापन समिती सदस्य आहेत या संस्थेच्या। सोबत जसं मी आधी सांगितलं तसं मॅडमनी प्रसूती आणि स्त्रीरोग शास्त्र म्हणजे स्तनपान सल्लागार म्हणून देखील प्रशिक्षित आहेत। आणि त्यामुळेच मॅडमना आपण खास आज निमंत्रित केलेलं आहे। मातृ व बाल आरोग्याशी निगडीत स्तनपानाशी निगडीत
मार्गदर्शन करण्यासाठी आणि अनेक पुरस्कारांनी देखील मॅडमचा सत्कार सन्मान झालेला आहे. शिवाय जमेची आणि एक कलात्मक मॅडमची ओळख म्हणजे संगीतात, शास्त्रीय संगीतात मॅडम गायिका देखील आहेत. असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. आणि जसा विषय आहे तर हा जागतिक स्तनपान सप्ताह जो आपण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत साजरा केला आहे, तर त्याचं महत्त्व काय आहे त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. नमस्कार. तर हा जो आहे वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक किंवा जागतिक स्तनपान सप्ताह हा दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट जगभर साजरा केला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ही 1992 पासून वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फीडिंग ॲक्शन या आंतरराष्ट्रीय संस्थेने केली आहे. ह्या संस्थेला पाठबळ मिळालेले आहे 170 राष्ट्रांपासून. त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ हेही सगळे ह्या कार्यक्रमात जोडले गेलेले आहेत. का हा सप्ताह साजरा करायचा, तर ह्याचं कारण असं आहे की स्तनपानाचे महत्त्व ची जनजागृती झाली पाहिजे. सर्व मातांना स्तनपानाविषयी मार्गदर्शन मिळाले पाहिजे व सगळ्या संस्थांना, आरोग्य क्षेत्रात ह्या सगळ्या लोकांना ह्याचं महत्त्व कळालं पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण झालं पाहिजे व स्तनपानला पोषण होईल असं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. ह्यासाठी ह्याच्याबद्दल जनजागृती होण्यासाठी आपण हा सप्ताह साजरा करतो. तर ह्याची सुरुवात आहे ना 1990मध्ये इनोसेंटी डिक्लेरेशन जेव्हा इटली फ्लोरेन्समध्ये जेव्हा जग जाहीर झालं तेव्हा असं लक्षात आलं की बाळांना हे सर्वोत्तम पोषण हे मिळालंच पाहिजे. तसंच मातांना सुद्धा वैद्यकीय पाठबळ मिळालं पाहिजे. त्यांना समुदायाने मदत केली पाहिजे, त्यांना कायद्यानेही मदत केली पाहिजे. तर हे सगळं मदत केव्हा मिळणार, जेव्हा ह्याची जनजागृती होणार, जेव्हा सगळे म्हणजे फक्त स्तनपानाचं जे जबाबदारी आहे ती फक्त आईवरच नाही आहे, तर तिच्या घरच्या लोकांवर, समाजांवर, आरोग्य अधिकाऱ्यांवर, सगळ्यांवर, असं काही राष्ट्राची जबाबदारी आहे. कारण एक सुदृढ पिढी निर्माण करायची ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तर हे सगळं व्हावं त्यासाठी 1992 पासून हा स्तनपान सप्ताह आपण साजरा करतो. जर आपण पाहिलं तर 90% भारतात डिलिव्हरीज ज्या आहेत त्या इन्स्टिट्यूटमध्ये होतात, पण तरीही 50% मुलांनाच पहिल्या 1 तासात हे स्तनपान मिळतं. हे फार वाईट आहे, कारण प्रत्येक बाळाचा हक्क आहे की जन्मताच 1 तासाच्या आत त्याला हे स्तनपान हे मिळालंच पाहिजे. पहिले 6 महिने हे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग किंवा ज्याला आपण निव्वळ स्तनपान म्हणतो, म्हणजे फक्त आईचे दूध हे मिळाले पाहिजे. आईच्या दुधाशिवाय बाळाला हे पाणी सुद्धा नाही दिलं पाहिजे, काहीच नाही दिलं पाहिजे. फक्त आईचे दूध हे पहिले 6 महिने बाळासाठी उपयोगी आहे. 6 महिन्यांनंतर त्याला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग की ज्याला आपण वरचा आहार आहे ते सुरू केला पाहिजे. पण त्याचबरोबर खूप महत्त्वाचं आहे की स्तनपानही सुरू ठेवलं पाहिजे, कमीत कमी 2 वर्ष तरी, आणि जास्तीत जास्त जेव्हापर्यंत आईला ते करणं शक्य आहे ते आईने स्तनपान हे केलंच पाहिजे. जर आपण हे असं करत राहिलो तर कुपोषणामुळे जे आपण डायरिया असतो, जे रेस्पिरेटरी इलनेस किंवा जे श्वासाचे रोग असतात त्याच्यामुळे जे मृत्यूदर बाळाचा वाढतो तो नक्कीच कमी होऊ शकतो. फक्त स्तनपानाचा वापर केला तरी 8,20,000 बाळांचा मृत्यू आपण रोखू शकतो. तर स्तनपानाचे एवढे महत्त्व आहे, म्हणूनच स्तनपानाची तुलना अमृतपानाशी केलेली आहे. फारच छान. मित्रांनो, स्तनपानाचं महत्त्व आपण समजून घेतोय डॉक्टर प्रज्ञा यांच्याकडून. आणि स्तनपान म्हणजेच अमृतपान एका अर्थाने म्हणता येईल असं मॅडमने आपल्याला सांगितलंय. तर लक्षात ठेवायचं आहे. मॅडम, दरवर्षी आपण बघतो की कुठला दिन आपण साजरा करतो, सप्ताह साजरा करतो, तर त्याचं काही घोषवाक्य असतं. तर या 2026 सालाचं काय घोषवाक्य आहे जागतिक स्तनपान सप्ताहाचं? तर आपण आता स्लाइडवर मी दाखवू इच्छिते की ब्रेस्ट फीडिंग फॉर अ सस्टेनेबल स्टार्ट इन लाईफ, स्ट्रेंथन व्हॉट वर्क्स. ह्याचा अर्थ काय की आयुष्याची शाश्वत सुरुवात करण्यासाठी स्तनपान
जे आधीपासून प्रभावी आहे त्याला बळकट करा. म्हणजे काय तर स्तनपान जे आहे हे फक्त पोषणाचा विषय नाही आहे, तर जीवनाची शाश्वत जर सुरुवात करायची असेल तर आपल्याला महिलेला, त्या आईला सक्षम करणं फार गरजेचं आहे. तर तिला सक्षम करण्यासाठी मी जसं सांगितलं की जे आधीपासून प्रभावी आहे त्याला बळकट करा. मग त्याच्यासाठी काय गरजेचं आहे की प्रत्येक आईला स्तनपानाचे महत्त्व हे कळालेच पाहिजे. फक्त तिलाच नाही तर तिच्या जे परिवार आहे त्याच्यातल्याही लोकांना हे महत्त्व कळालं पाहिजे आणि त्यांनी तिचं पाठबळ बनलं पाहिजे, तिला पाहिजे तशी मदत केली पाहिजे. जर ती महिला काम करत असेल तर तिला ही मातृत्व रजा मिळाली पाहिजे, तिची इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली पाहिजे, 1 तासाच्या आत तिला बाळाला स्तनपान करता आले पाहिजे, इमिजिएट स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो आईच्या त्वचेचा संबंध हा बाळाशी लगेच आला पाहिजे. ह्याच्यामुळे बाळाचं टेम्परेचर म्हणजे जे आहे बाळ गार पडत नाही, बाळाची शुगर कमी होत नाही, तर असे खूप सारे फायदे असतात. त्याच्यानंतर कायदेशीर तिला रजा मिळाली पाहिजे, तिला पाहिजे तसं क्रॅश फॅसिलिटी पाहिजे, तिला पाहिजे तर मिल्क बँकच्या फॅसिलिटी पाहिजे. म्हणजे जे सगळे कार्यक्रम आपण जे राबवतोय आणि ज्यांनी आपल्याला निव्वळ स्तनपान करायला शक्य झाले आहे ते सगळे आपण प्रबळ केले पाहिजे. म्हणजे आपण ते सगळ्या गोष्टींना सामर्थ्य दिलं पाहिजे व ते चालू ठेवायला पाहिजे. तर अशी दरवर्षी एक WHO वाबा दरवेळेस एक थीम घेऊन येतं. तर ह्या वर्षीची थीम अशी आहे की आपण शाश्वत जीवनाची सुरुवात स्तनपानानेही केलीच पाहिजे. फारच छान मॅडमनी वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते छेडलेले आहेत. आपण सविस्तर त्यावर आपण चर्चा देखील करणार आहोत. आणि मॅडम तुम्ही आम्हाला स्तनपानाचे जे बाळाला फायदे मिळतात ते सांगितलं, तर सोबत आईला पण काही फायदे होतात का आणि पर्यावरणाला देखील काही फायदे होतात का? तर तुमचं काय मत आहे याविषयी? तर स्तनपानाचे फायदेच फायदे आहे. जसं आपण बाळाला बघितलं तर बाळाला जे अन्न पाहिजे असतं ते सगळं प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे सगळे स्तनपानातून मिळतात. बाळाची तहानही हे स्तनपानातूनच भागते. तर 88% जे आहे स्तनपानात जे आहे ते पाणी असतं, त्याच्यामुळे वरून आपल्याला काही द्यायची गरज नसते. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा फायदा बाळाला असा असतो की बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढते. म्हणजे जसं आपण पाहिलं अतिसार किंवा जे श्वासाचे रोग होतात, डायरिया, रेस्पिरेटरी इलनेस, कुपोषण, बाळाचा मृत्यूदर ज्या रोगांनी वाढतो तो मृत्यूदर आपण फक्त स्तनपानाने कमी करू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही आज बुद्धिमान आहात तर तुम्हाला त्याचं श्रेय तुमच्या आईला दिलं पाहिजे. कारण जे आपण पाहिलेलं आहे खूप सारे शोध निबंधांनी हे सिद्ध केलेलं आहे की जे ब्रेस्ट फीडिंग जे आहे त्यांनी तुमची इंटेलेक्ट वाढते किंवा इंटेलिजन्स कोशंट हा वाढतो. त्याच्यानंतर फायदे असे असतात की जेव्हा जन्मापूर्वी जेव्हा बाळ होतं तेव्हा त्याला नेक्रोटायझिंग एन्टेरोकोलायटिस, आतड्यांचे वगैरे आजार असतात, ते सुद्धा ब्रेस्ट फीडिंगने टळतात. कारण ब्रेस्ट फीडिंगमध्ये लायझोझाईम्स, लॅक्टोफेरिन, IgA असे खूप सारे अँटीबॉडीज असतात. आईला होणारे फायदे जर आपण पाहिले तर ब्रेस्ट फीडिंगनी ऑक्सिटोसिन हे हार्मोन रिलीज होतं. ऑक्सिटोसिनने काय होतं की वार जे आहे, प्लासेंटा आहे, ते जे गर्भाशय आहे त्याच्यापासून वेगळं व्हायला मदत होते. आपण बघतो की डिलिव्हरीनंतर गर्भाशय आहे ते आकुंचन पावतं, तर तेही लवकर होतं. गर्भाशयाची जी साईज आहे ती डिलिव्हरीनंतर नॉर्मल व्हायलाही मदत होते. त्याच्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हरीचा कॅन्सर हा कर्करोगपासून सुद्धा स्तनपान आईला वाचवते. आईचं जे प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढलेलं असतं ते सुद्धा स्तनपानाने कमी होतं. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा की ऑक्सिटोसिनला आपण लव्ह हार्मोन असं म्हणतो. त्याच्यामुळे आईचं आणि बाळाचं जे इमोशनल बॉन्डिंग असतं किंवा जे आपण त्यांचं जे नातं असतं ते आणखी दृढ होतं, त्यांचं नातं सक्षम व्हायला मदत होते. बाळाला तर त्याचे खूप फायदे आहेत. बरं, पर्यावरणालाही त्याचे खूप फायदे आहेत. जर आपण बाळाला वरचं दूध दिलं तर हे वरचं दूध बनवायला एवढा खर्च होतो, एवढं पाणी, एवढी ऊर्जा होतं, प्रदूषण होतं. तर जर आपण पाहिलं तर जवळजवळ 500-600 लिटर हे एक डब्बा वरचं दूध बनवायला त्याचं खर्च होतं. तर आपण किती पाणी वाया घालतो. त्याच्यानंतर 9 ते 11 किलो कार्बन एमिशन जसं म्हणतो, एन्व्हायरमेंटल पोल्युशन होतं. तर हे प्रदूषण जर टाळायचं असेल
तर आपण हे आईचे दूध दिलं पाहिजे. आईचे दूध हे निर्जंतू असतो, त्याच्यासाठी आईला काहीच पूर्वतयारी करावी लागते, त्याच्यासाठी पॅकेजिंग लागत नाही. तर हे फार महत्त्वाचं आहे की ह्याचे फायदेच फायदे आहे, समाजालाही फायदे आहे. बाळांना निरोगी राहतात, त्यांना आजार होत नाही, त्यांना ॲडमिट करावं लागत नाही, तर एका परिवाराचा खर्चही वाचतो. तर असे स्तनपानाचे खूपच फायदे आहे. फारच छान मॅडम. या वळणावर आपल्याला महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक शहर आहे पुण्यनगरी, पुण्यातून फोन आहे. प्रीती पाटील यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार प्रीतीताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज बंद करा, सलग प्रश्न विचारा. हा सलग सलग. मॅडम ते मला विचारायचं होतं, 1 मंथचं बाळ आहे माझं. ते दूध पिते ना, ते एकाकडचं पिऊनच त्याचं पोट भरते, मग दुसरीकडचं तसंच राहते, तर मग ते थोड्या वेळाने कडू वगैरे होते का? नमस्कार प्रीतीताई, तुमचा धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल. तर ह्यांनी खूप महत्त्वाचा प्रश्न असा विचारलेला आहे की बाळाला खूप साऱ्या आया काय करतात की 5-10 मिनिटं एका बाजूचं डाव्या बाजूचं मग उजव्या बाजूचं दूध पाजतात. तर खूप महत्त्वाचं आहे की एक स्तन पूर्ण रिकामा झाला पाहिजे. तर आपण जर आईच्या दुधाची जर रचना पाहिली तर जे पहिलं दूध जे येतं त्याला आपण फोर मिल्क म्हणतो, त्याच्यात बाळाची तहान भागते, कारण त्याच्यात खूप सारं पाणी असतं. बाळाचं वजन वाढण्यासाठी जे शुगर किंवा जे फॅट असतं ते हाइंड मिल्क म्हणजे नंतरच्या दुधामध्ये येतं. तर हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही एक पूर्ण स्तनातलं दूध पाजा आणि पुढच्या वेळी तुम्ही दुसऱ्या बाजूच्या स्तनाचा वापर करू शकतात. तर खूप महत्त्वाचं आहे की अर्ध्या स्तनातून दूध पाजण्यापेक्षा गरजेचं आहे की आपण एका स्तनातून फोर मिल्क आणि हाइंड मिल्क हे जर दोन्ही बाळांना दिलं तरच बाळाची तहानही भागणार आणि वजन वाढायलाही मदत होणार. तर आपण असं करू शकतो, एक वेळ डाव्या बाजूचं, पुढच्या वेळेला उजव्या बाजूचं, जर बाळाचं पोट भरत असेल तर. नाही तर एक स्तन पूर्ण रिकामा झाल्यावर आपण दुसऱ्या बाजूचं दूध पाजू शकतो. फारच छान प्रीतीताई, सुंदर प्रश्न विचारला, त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सर्व समाजाला, समाज प्रबोधन देखील झालं आणि प्रज्ञा मॅडम आपल्याला छान माहिती देत आहे. मॅडम, तुम्ही कोलोस्ट्रम हा एक शब्द वापरलात दूध जेव्हा बाळाच्या आई दूध देते तेव्हा. तर हे कोलोस्ट्रम काय प्रकार आहे आणि इतर दुधांपेक्षा हे कसं वेगळं आहे त्याविषयी जरा आम्हाला सांगा. कोलोस्ट्रम म्हणजे काय की आईचं जे पहिल्या 4 दिवसात जे दूध येतं ते कसं असतं, पिवळसर असतं, घट्ट असतं आणि अल्प प्रमाणात असतं. ह्या ज्या पहिले जे दूध किंवा जे पहिल्या 4 दिवसांमध्ये हे जे चीक येतं त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. कोलोस्ट्रमची तुलना जी आहे ती लिक्विड गोल्ड बरोबर केलेली आहे. लिक्विड गोल्ड म्हणजे आपण जसं सोन्याला महत्त्व देतो ना, तसंच हे कोलोस्ट्रमचं महत्त्व आहे. सो खूप साऱ्या गावांमध्ये खूप साऱ्या अशी प्रथा आहे की हे पहिलं चीक जे आहे ते टाकून देतात. ते फारच वाईट आहे, कारण हे जे आहे चीक हे बाळाला जर मिळालं तर बाळाची रोग प्रतिकारशक्ती ही खूप लवकर वाढू शकते. तर हे जे चीक आहे ते सगळ्यांना वाटतं की हे तर खूप कमी येतं, आईला दूध तर 4-5व्या दिवशी नंतर येतं, आधी जे आहे ते फार अल्प प्रमाणात दूध आहे. तर जर आपण पाहिलं, जसं आपण मी स्लाईडवर दाखवू इच्छिते की जी स्लाईड आहे, तुम्ही जर पाहिलं की पहिल्या ज्या 3 दिवसात आहे बाळाचे जे पोटाची साईज आहे ती एका चेरी एवढी आहे. जर आपण स्लाईडवर पाहिलं तर चेरी किती आहे, 5 ते 7 ml. तर बाळाचं पोट हे 1-2 चमचे जे चीक येतात त्यांनीही भरू शकतं. त्याच्यानंतर आहे बाळाचे जे पोटाची साईज आहे ती एका अक्रोट सारखी होते, त्याच्यानंतर जर्दाळू सारखी होते आणि त्याच्यानंतर एका अंड्याची साईजची होते. जर आपण पाहिलं की पहिल्या काही दिवसांमध्ये ते 1-1.5 चमचा जे चीक येतात त्यांनीही बाळाचं पोट भरू शकतं. त्याच्यामध्ये खूप सारे अँटीबॉडीज असतात, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं, त्याच्यामुळे खूप रोगप्रतिकारक शक्ती असते आणि बाळाचे पोट भरण्याची क्षमता असते. जर आपण हे चीकचा नाश केला तर बाळाला खूप रोग होऊ शकतात, ॲलर्जीज होऊ शकतात, डायबिटीज मेलायटस, स्थूलपणा असे खूप सारे आजार होतात. तर हे जे आहे कोलोस्ट्रम दिल्याने आईचाही फायदा होतो आणि बाळालाही फायदा होतो.
तर खूप इम्पॉर्टंट आहे की ह्याच्यात अँटीबॉडीज, लॅक्टोफेरिन, ऑलिगोसॅकराइड्स आणि ब्रेन ग्रोथसाठी खूप सारे फॅक्टर्स असतात. व्हिटॅमिन ए ही भरपूर असतं आणि कोलेस्ट्रॉमला बाळाचे पहिले नैसर्गिक लसीकरण असं म्हटलेलं आहे की बाळाला कुठलेही इंजेक्शनने लस देण्याआधी जर तुम्ही कोलेस्ट्रॉम दिलं तर तुम्ही बाळाचं लसीकरण आधीच केलेलं आहे नैसर्गिकरित्या. फारच सुंदर अशी माहिती दिलेली आहे आणि तुम्ही छान आम्हाला छायाचित्र देखील आणलं, त्यामुळे हा विषय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने कळतोय. आणि कोलेस्ट्रॉमची तुलना मॅडमनी जे द्रवरूपी सोन्याने केलेली आहे आणि स्तनपानाची तुलना अमृत पानाशी केलेली आहे. डॉक्टर, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला सिन्नरहून रुपेश गुजराती यांचा. त्यांचा असा प्रश्न होता की जर आईला दूध येत नसेल तर बाहेरून दूध दिलं जातं किंवा डब्यातलं दूध दिलं जातं, तर त्या पावडरच्या दुधाचा काही नुकसान होऊ शकतं का ते घेतल्याने? तर त्याविषयी थोडं मार्गदर्शन हवं होतं. तर छान प्रश्न आहे हा की आईला जर दूध येत नसेल तर काय करावं. तर जसं मी सांगितलं, स्तनपानात काय आहे, डिमांड इज इक्वल टू सप्लाय. म्हणजे जेवढी बाळाची गरज असते ती प्रत्येक आई तेवढं दूध निर्माण करते. तर जसं मी सांगितलं, कोलेस्ट्रॉम हे फक्त 5-7 ml जरी आलं तरी आपल्याला काय करावं लागतं, वारंवार आईला मग स्तनपान करावं लागतं, कारण ते पोट खूप लवकर रिकामं होतं. तसंच जर आईचं दूध वाढवायचं असेल तर बाळाला नियमित स्तनाला लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर बाळाने आईचे स्तन चोखले तरच प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन या हार्मोनची निर्मिती होते आणि आईला आणखी दूध उत्पन्न करण्याची क्षमता असते. जर आपण वारंवार बाळाला निप्पलशी लावलं, एरिओलाशी लावलं, ब्रेस्ट फीड केलं तर आई हे आणखी दूध निर्मिती करू शकते. काही कारणं असू शकतात, जे वैद्यकीय कारणं असतात ज्यामुळे आई जर हे करू शकत नसेल तर फक्त तुम्ही डॉक्टरांना दाखवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जर लागत असेल तर ते दूध बाळाला दिले जाईल. तर हे डब्यातल्या दुधापेक्षा आपण ह्युमन मिल्क बँकचंही हे दूध वापरू शकतो. ह्याच्यात काय असतं की वरच्या दुधापेक्षा कुठल्या तरी महिलेनी जिला जास्त दूध उत्पन्न होतंय, ब्लड बँकेसारखं ह्या मिल्क बँकमध्ये दूध दान केलेलं असतं व जर वरचं दूध द्यायचं जर गरज पडली तर हे मिल्क बँकमधलं दूध देणं कधीही श्रेष्ठ. फारच छान मॅडम. या वळणावर आपल्याला एक पुण्याहून फोन आलेला, मंगलताई आपटे यांचा फोन होता आणि त्यांचा असा प्रश्न होता की समजा आईला कावीळ झाली असेल किंवा डेंग्यू मलेरिया वगैरेचा त्रास होत असेल तर अशा वेळेला देखील तिने स्तनपान केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, याविषयी थोडं मार्गदर्शन हवं होतं. काय सांगणार? तर खूप सारे आजार असतात, मलेरिया असतो, डेंग्यू असतो, कावीळ असते, चिकन पॉक्स असतो. तर कोविडमध्येही आम्ही सांगत होतो की आईला कुठलाही आजार असेल तरी आईने हे स्तनपान केलेच पाहिजे, कारण स्तनपानामुळे बाळाला त्याविषयी अँटीबॉडीजही दुधातून ट्रान्सफर होतात. तर खूप गरजेचं आहे की आईने वैद्यकीय उपचार घेत असतानाही बाळाला ती आईचे दूध नक्की देऊ शकते. इनफॅक्ट कोविडमध्ये आम्ही सांगत होतो किंवा साधा सर्दी, खोकला, ताप जरी असेल तरी आई ही स्तनपान करू शकते. फक्त फार गरजेचं आहे की तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या आणि त्यांना सांगा की तुम्ही स्तनपान करताय. तर स्तनपान सेफ जे औषधं असतील ते डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करतील, कारण स्तनपानातूनही काही औषधं बाळाला ट्रान्सफर होऊ शकतात. तर खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही डॉक्टरांना दाखवाल कुठल्याही आजारासाठी तेव्हा त्यांना सांगणं, जसं आपण सांगतो की मी प्रेग्नंट आहे तसं सांगणं खूप गरजेचं आहे की मी बाळाचं स्तनपान करते. त्याच्यामुळे स्तनपानाला सेफ असे मेडिसिन्स तुम्हाला देण्यात येईल आणि स्तनपान हे तुम्ही नक्की करू शकता, कारण स्तनपानामध्ये खूप फायदे आहे आणि अँटीबॉडीजही बाळाला ट्रान्सफर होतात. फारच छान महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन डॉक्टर प्रज्ञा आपल्याला कळत आहे. तर स्तनपान अमृतपानाविषयी चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज स्तनपानाविषयी, त्याचं महत्त्व काय त्याविषयी चर्चा सुरू आहे. आणि मुंबईतील सुप्रसिद्ध असं जे सायन रुग्णालय आहे तर तेथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा आपल्यासोबत आहेत. मॅडम, यावरणार आपल्याला एक फोन आलेला आहे, तर फोनवरचा प्रश्न आधी घेऊया. नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला कृपया प्रश्न विचारा, आपलं नाव देखील सांगा, कुठून बोलताय?
सलग प्रश्न हा, विचारा. मी फलटण मधून बोलतोय, बरं. साताऱ्यातून. हां हां. तर माझा प्रश्न असा आहे की बाळ सध्या 16 दिवसाचं आहे आणि त्याला गुट्टी, ग्राईप वॉटर किंवा जायफळ असं दिलं तर चालेल का? हां, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मॅडम काय मार्गदर्शन करणार की 16 दिवसाचं बाळ आहे तर गुट्टी हे दिलं तर चालेल तर का? मी असं सांगू इच्छिते की जसं मी सांगितलं, पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे काय? निव्वळ स्तनपान. तर आपल्याला गुट्टी, मध, काहीच ग्राईप वॉटर हे काहीच द्यायचं नाही. ह्या सगळ्यामध्ये काय होतं की जंतू असतात. आईचे दूध कसे असतं? स्टराईल असतात, त्याच्यात एकही जंतू नसतं. आईच्या दुधाने जर बाळाचे सगळे भागतंय त्याचं पोषण, तर वरून काहीच द्यायची गरज नाही. जसं मी सांगितलं, उन्हाळ्यात काही लोक पाणी देतात, तर पाणीही द्यायची गरज नाही आहे. आईच्या दुधात बाळाला पाहिजे तेवढं सगळं पोषण असतं आणि वरतून काहीही द्यायची गरज नसते. ते दिल्याने तुम्हाला डायरिया, रेस्पिरेटरी इलनेस हे सगळे आजार होतात. त्याच्यामुळे अजिबात गरज नाही आहे काही सुद्धा द्यायची. निव्वळ स्तनपान म्हणजे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग हे 6 महिने, वरून काहीही द्यायची गरज नाही आहे. फारच छान, सुंदर असे प्रश्न विचारतात. त्यामुळे आपल्या मनातले जे शंका आहेत, कुशंका आहेत, त्या बाजूला होत आहेत. मॅडम, आता मानवी दुधाचं म्हणजे आईच्या दुधाचं तुम्ही महत्त्व सांगितलं आणि प्राण्यांच्या दुधाचं जर आपण गाईचं म्हणा, म्हशीचं, शेळीचं म्हणा, तर काय फरक आहे मानवी दुधामध्ये आणि प्राण्यांच्या दुधामध्ये? तर खूप लोक काय विचार करतात की आईला दूध येत नाहीये तर मग काय करू, गाईचं दूध देऊ का? तर खूप फरक आहे. जसं मी सांगते की मिल्क जे आहे ते स्पीशीज स्पेसिफिक आहे, म्हणजे प्रजाती विशिष्ट असतं. जसं गाईचं दूध हे तिच्या वासरूसाठी आहे आणि आईचं दूध आहे ते तिच्या बाळासाठी आहे. तर का? तर जशी बाळाची वाढ होते, जशी बाळाची गरज असते, त्याप्रमाणे आई बाळासाठी दूध निर्माण करते. तर जसं आपण पाहिलं की गाईचं वासरू जे आहे ते 40 दिवसांमध्ये त्याचं वजन दुप्पट होतं, पण जे मानवी बाळ आहे त्याचं 6 महिन्यात दुप्पट होतं. तर तुम्ही फरक बघा, किती गरज आहे. गाईच्या दुधामध्ये प्रोटीन्स तिप्पट आहेत, कॅल्शियम 4 पट आहे. त्याच्यामुळे किडनीजवर, बाळाचे किडनीज एवढे मॅच्युअर नसतात, त्याच्यावरती ताण येतो. त्याच्यानंतर बाळाचे वाढ होण्यासाठी जे प्रोटीन्स लागतात, जे वे केसिन आम्ही जो रेशो असतो, तर ह्युमन मिल्कमध्ये वेचे प्रमाण हे 60% असतं आणि केसिनचे 40% असतं. आणि गाईच्या दुधामध्ये फक्त 20% वे असतं आणि 80% केसिन असतं. तर गाईचं दूध जे असतं ते पचायला फार जड असतं, त्यांनी खूप लवकर वजन वाढतं, त्याच्यामुळे बाळाच्या किडनीजवर ताण येतो. त्याच्यानंतर जे आपल्याला इंटेलिजन्ससाठी किंवा बुद्धीच्या वाढीसाठी जे फॅट्स असतात त्याला आपण पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असं म्हणतो. तर ते जे आहे ते ह्युमन मिल्कमध्ये जास्त प्रमाणात असतात. तर आईचे दूध हे फक्त बाळाला दिले पाहिजे आणि गाईचे दूध हे तिच्या वासरूसाठीच पाहिजे. तर हे फार महत्त्वाचं आहे, कारण त्या दुधाची रचनाच अशी केलेली असते की ते मानवी बाळासाठी सुटेबल नसतं. फारच छान. यालाच अनुसरून एक ईमेलवर प्रश्न आलेला आहे आपल्याला. hello2026@gmail.com हा आपला ईमेल ॲड्रेस आहे. त्याच्यावर प्रमोद दादा यांचा प्रश्न आहे. तर त्यांचा असा प्रश्न आहे की दूध येत नसेल तर मग कुठलं दूध आपण द्यायला पाहिजे, म्हणजे गाईचं, म्हशीचं की शेळीचं, म्हणजे कुठलं पर्याय त्यातल्या त्यात योग्य ठरेल? तर जर आईला दूध येत नसेल तर आधी तर तिचा वैद्यकीय अहवाल झाला पाहिजे की तिला दूध का येत नाहीये. आईला काही गॅलेक्टागॉक्स म्हणजे जे असे अन्न असतात ज्याने तिचं दूध वाढी होऊ शकते ते दिले पाहिजे. काय वैद्यकीय कारण असेल तर जसं मी सांगितलं, तिला एका आईचं, दुसऱ्या आईचं दूध दिलं पाहिजे, म्हणजे डोनर मिल्क बँकमधून दूध दिलं पाहिजे. जर ते नसेल तर मग ॲनिमल मिल्कपेक्षा फक्त प्रिस्क्रिप्शनवर म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे एक फॉर्म्युला फीडचं ते प्रिस्क्रिप्शन दिलं तरच ते दूध दिलं पाहिजे. तर एखाद्या जनावराचं दूध देण्यापेक्षा मग जे आहे एखाद्या फॉर्म्युला म्हणजे ज्याची रचना
क्लोजेस्ट टू द ह्युमन मिल्क केलेली असते तसं दूध दिलं पाहिजे. आणि मॅडम महत्त्वाचा जो प्रश्न आहे की स्तनपानासाठी योग्य स्थिती कधी कधी कळत नाही आईला म्हणा किंवा घरच्यांना म्हणा, तर योग्य स्थिती कशी असावी, योग्य लॅच कसा असावा त्याविषयी थोडं कृपया आम्हाला मार्गदर्शन तर करा. त्याच्यासाठी मी स्लाइड्स दाखवू इच्छिते बरं. की पोझिशन कशी असावी आणि लॅच कशी असावी. तर आपण जर पोझिशन्स पाहिले स्लाइडवर जर तुम्ही बघत असाल तर पोझिशन्स कसे पाहिजे की आईला बघा दिवसातून 8 ते 12 वेळा हे स्तनपान करायचं आहे. त्याच्यामुळे तिची पाठ किती दुखणार जर ती व्यवस्थित पाठीला आधार देऊन बसलेली नाहीये, जर तिने सपोर्टिंग अशी उशी घेतलेली नाहीये, आई सरळ बसलेली नाहीये, तर तिला खूप पाठदुखी होणार. तर खूप सारे पोझिशन्स असतात. एक फर्स्ट जी असते ती क्रेडल होल्ड, म्हणजे ज्या बाजूनी समजा तुम्ही उजव्या हाताने जर उजव्या स्तनाने जर स्तनपान करणार आहे तर उजव्या हाताच्या कोपऱ्यात त्याचं बाळाचं डोकं ठेवलं पाहिजे. त्याला आपण क्रेडल पोझिशन म्हणतो, जे तुम्ही स्लाइडवर पहिली पोझिशन बघाल ही खूप नैसर्गिक आहे. दुसरी जी असते जर बाळ खूप छोटं असेल तर क्रॉस क्रेडल, म्हणजे जर उजव्या बाजूच्या स्तनाने जर दूध पाजणार आहे तर डाव्या बाजूच्या हातात तुम्ही बाळाची पाठ आणि मान सपोर्ट करू शकतात. तिसरी जी असते ते फुटबॉल होल्ड, म्हणजे जसं आपण फुटबॉल काखेत धरतो तसं बाळाचं तोंड जे आहे ते छाती समोर आणि पाय जे आहे ते मागच्या बाजूला असतात. ट्विन्समध्ये आपण डबल फुटबॉल होल्ड, म्हणजे दोन्ही बाळांना एकत्र छाती समोर आणून दोन्ही बाळांना एकत्र आपण पाजू शकतो. आणि चौथी आहे साईड लाईन, कारण आईला बघा 8 ते 12 वेळा स्तनपान करायचं आहे. दरवेळा तिला उठून बसणं शक्य नसणार किंवा तिचं सिझेरियन झालेलं असणार, तिला टाके पडलेले असणार. तर तिला जर उठून पोटावरती वजन न देता एका कुशीवर होऊन आई आणि बाळ दोघंही समोरासमोर एका कुशीत झोपून ती बाळाला स्तनपान करू शकते. तर हे झाले होल्डचा प्रकार. त्याच्यानंतर लॅच ही खूप महत्त्वाची आहे. जर आपण ती स्लाइड पुढची जर पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की स्तनपान जे आहे ते फक्त निप्पल नाही तर एरिओला, म्हणजे जे ब्रेस्टचं जे टोक असतं त्याला आपण निप्पल म्हणतो आणि बाजूचा जो गदड भाग असतो, जो डार्क पार्ट असतो त्याला आपण एरिओला म्हणतो. तर ती स्लाइडवर तुम्ही बघा, पुढच्या स्लाइडवर तुम्हाला दिसेल की ते जी लॅच असते ती कशी पाहिजे, डीप लॅच पाहिजे. म्हणजे जर बाळ फक्त निप्पलला ओढत राहिलं तर निप्पलला जखमा होऊ शकतात. तर खूप महत्त्वाचं आहे आईचं शरीर हे पूर्ण आणि बाळाचं शरीर हे पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे, दोघांचेही पोट एकमेकांना टेकले पाहिजे. त्याच्यामुळे आईला खूप महत्त्वाचं आहे की ते छोट्या चेनचे गाऊन घालण्यापेक्षा पूर्ण उघड्या बटनांचा शर्ट, ज्याच्यामध्ये आई आणि बाळ यांचं स्किन टू स्किन टच येणार, आई आणि बाळ एक दुसऱ्याला सामोरे असणार, बाळाचं जे तोंड आहे ते पूर्ण उघडलेलं असणार, फक्त निप्पल नाही तर 1-1.5 इंच एरिओला सुद्धा बाळाच्या तोंडात असणार. तो इतका आत गेलेला असणार की तो बाळाच्या टाळूला लागणार. त्याच्यानंतर ओठ जे आहे खालचं ते पूर्ण बाहेर वाकलेला पाहिजे आणि खालचा स्तन तर पूर्ण बाळाच्या तोंडात गेला पाहिजे आणि वरचाही भरपूर भाग बाळाच्या तोंडात गेला पाहिजे. ते एक लॅच एस्टॅब्लिश करणं, एक चांगली लॅच एस्टॅब्लिश करणं हे बाळासाठी आणि आईसाठी खूप महत्त्वाचं आहे. जर बाळ फक्त निप्पल चोखत राहिलं तर त्याला पाहिजे तसं दूध मिळणार नाही, कारण जे लॅक्टिफरस सायनसेस असतात जिथे दूध साठवलं जातं ते निप्पलच्या बाजूच्या म्हणजे एरिओलाच्या खाली असतात. तर त्याच्यामुळे जर बाळाने एरिओला आणि निप्पल दोन्ही सक केलं तरच बाळाला पाहिजे तितकं दूध तोंडात पडतं आणि बाळाला मग खूप त्याचा उपभोग घेता येतो स्तनपानाचा. नाहीतर बाळाला खूप प्रयत्न करावे लागतात. बरोबर. सहज सोप्या भाषेत मॅडमनी आपल्याला समजून सांगितलं की लॅच ही पद्धत कशी आहे आणि वेगवेगळ्या कशा प्रकारे स्तनपान छायाचित्राद्वारे देखील मॅडमनी समजवलेलं आहे. आणि मॅडम मग समजायचं कसं की बाळाला आता भूक लागलेली आहे किंवा लक्षणं काय आहेत की बाळाला आता भूक लागली आहे हे आईला किंवा घरच्यांना कळेल? तर त्याला आम्ही इन्फंट फीडिंग क्यूज म्हणतो. की आपल्याला लक्षात कसं येणार, तर सगळ्यांना काय वाटतं की बाळ रडलं म्हणजे त्याला भूक लागलेली आहे. तर रडणं हे एक फार लेट क्यू आहे. म्हणजे बाळ रडण्याच्या आधी आईला खूप काही करून सांगत असतं की आई मला भूक लागलेली. आता बाळ बोलू तर शकत नाही, मग बाळ काय करतं, झोपेत हालचाल करू लागतो, ओठ चाटू लागतं, त्याचा अंगठा किंवा हात तोंडात घालू लागतो, स्तनासाठी आईला शोधू लागतो, त्याच्यानंतर डोकं इकडे तिकडे करू लागतो, बाळ जे आहे ते शांत झोपेतून उठू लागतो,
आपल्याला लक्षात येतं की जेव्हा बाळ ओठ चाटतंय, बोट तोंडात घालतंय, स्तनासाठी करतंय, डोकं इकडे तिकडे, त्याला आपण रूटिंग रिफ्लेक्स म्हणतो, मान हलवतंय, आईला शोधतंय, हे सगळे अर्ली क्यूज जे आहे, म्हणजे खूप आधी आईला लक्षात आलं पाहिजे की बाळाला भूक लागलेली आहे. बाळ रडूसपर्यंत खूप त्याची शुगर खाली गेलेली असते आणि मग बाळ व्यवस्थित, कधी कधी चिडलेला बाळ कधी व्यवस्थित स्तनपान सुद्धा करत नाही. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे की अर्ली फीडिंग क्यूज हे आपण पिकअप केले पाहिजे. म्हणजे बाळाला भूक लागल्या लागल्या जेव्हा बाळ शांत असतं तेव्हा बाळाला स्तनपान दिलं पाहिजे. बरं, हे स्तनपान व्यवस्थित आहे की नाही, मी बाळाला दूध पुरेसं आहे की नाही, ते कसं कळतं की बाळाला ॲटलिस्ट 6-10 पातळ अशी लघवी होती आहे, फिक्कट रंगाची, स्तन रिकामे होतंय, बाळ शांत झोपतंय, बाळाचं वजन वाढतं आहे, बाळाची मूड जी आहे ती बरोबर सुटते, बाळ स्तनापासून तोंड फिरवतं, हे सगळे साईन्स आहे की बाळाचं पोट व्यवस्थित भरतं आहे. जर बाळ चिडचिड करत राहिलं, बाळात आईचं जे स्तन आहे ते रिकामं झालं नाही, बाळ सारखं रडत राहिलं, बाळाचं वजन वाढत नाहीये, म्हणजे आईचं दूध जे आहे ते बाळाला व्यवस्थित मिळत नाहीये. आणि मॅडम, जे आहेत स्तनपानाविषयी चे काही कायदे आहेत का, किंवा त्याविषयी थोडीशी आम्हाला माहिती द्या. ब्रेस्ट फीडिंग लॉज. स्तनपानाविषयी सरकारने खूप सारे कायदे केलेले आहेत. त्याच्यात खूप महत्त्वाचं आहे की इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट्स ॲक्ट जे आहे आणि मॅटर्निटी बेनिफिट्स ॲक्ट आहे आणि खूप सारे गाईडलाईन्स आहेत. तर इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट्स ॲक्ट हे काय आहे, तर आपल्याला आईचे म्हणजे इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट म्हणजे आईच्या दुधाविषयी जे पर्याय आहे, बॉटल्स आहे, निप्पल्स आहे, 2 वर्षांच्या बाळाच्या खाली जे शिशु आहार आहे त्याचं आपण ॲडव्हर्टिजमेंट करू शकत नाही. कारण हे ॲडव्हर्टाइजमेंट कसे असतात, भ्रामक असतात, दिशाभूल करणारे असतात. त्या डब्यांवरती कसा एका गुटगुटीत बाळाचा फोटो दाखवला जातो. प्रत्येक आईला वाटतं की त्या डब्यावर जसं गुटगुटीत बाळ आहे तसं माझंही बाळ व्हावं. त्याच्यामुळे आईला काय वाटतं की माझ्या दुधापेक्षा मी जर हे डब्यातलं दूध दिलं तर माझंही बाळ गुटगुटीत होईल. तर हे भ्रमक आहे. आईचं दूध हे बाळासाठी सगळ्यात चांगला पोषक आहार असतो. त्याच्यामुळे त्या डब्यांवरही लिहिलेलं असतं की आईचे दूध हेच बाळासाठी सर्वश्रेष्ठ आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे की डॉक्टर्सला, नर्सेसला, परिचारिका आहे किंवा रुग्णालयांना कुठलंही कमिशन घेता येत नाही, कुठलंही त्यांना सॅम्पल फ्रीली डिस्ट्रीब्यूट करता येत नाही. म्हणजे महिलांना, आयांना ते दिशाभूल करू शकत नाही की हे तुम्ही एक पाकिट घ्या आणि मग तुम्ही नंतर विकत घ्या. तर खूप महत्त्वाचं आहे हे इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट्स ॲक्ट. ते ॲडव्हर्टाईज करू शकत नाही, डॉक्टर्सला काही स्पॉन्सरशिप देऊ शकत नाही, कॉन्फरन्सेससाठी अकॅडमिक ग्रांट्स देऊ शकत नाही. तर खूप महत्त्वाचं आहे इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट्स ॲक्ट. त्याच्यानंतर आहे मॅटर्निटी बेनिफिट्स ॲक्ट. मॅटर्निटी बेनिफिट्स ॲक्ट हे 1961 पासून हा ॲक्ट आहे. तर ज्याही संस्थेमध्ये 10 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत तिथे हा ॲक्ट लागू होतो. या ॲक्टमध्ये महिलांना 26 आठवडे ही मातृत्व रजा ही मिळालीच पाहिजे. तर डिलिव्हरी व्हायच्या आधी 8 आठवडे आधी ते ही रजा तेव्हापासून ती रजा घेऊ शकतात. 26 आठवडे स्तनपानासाठी ही रजा आई घेऊ शकते आणि बाळासाठी ती निव्वळ स्तनपान हे करू शकते. त्याच्यानंतर जर 50हून अधिक महिला एखाद्या संस्थेमध्ये काम करताय तर त्या संस्थेला क्रॅश फॅसिलिटी ही प्रोव्हाइड करणं फार गरजेचे आहे. ती क्रॅश फॅसिलिटी कुठे पाहिजे तर 500 मीटर रेडियसमध्ये पाहिजे. आईला जेव्हा मातृत्व रजा जेव्हा तिची संपते आणि तिला परत कामावर जायचं असतं तेव्हा ती बाळाला त्या कामाच्या ठिकाणी घेऊन येऊ शकते आणि ती नर्सिंग ब्रेक घेऊ शकते ज्याच्यात ती स्वतः जाऊन बाळाला पाजू शकते किंवा ती एक फॅसिलिटी असते की ज्याच्यात ती रूम असते ज्याच्यात ती ते बाळासाठी दूध काढू शकते आणि बाळाला ती 4दा त्या क्रॅश फॅसिलिटीमध्ये भेटू शकते. ह्याच्यात खूप महत्त्वाचं आहे की आईला मिल्क एक्सप्रेशन हे हाताने किंवा ब्रेस्ट पंपने हे शिकवता आलं पाहिजे. कारण काय असतं की जेव्हा आई कामावर जाते तेव्हा घरचे हे दूध बाळाला देऊ शकतात. तर खूप महत्त्वाचं आहे. सरकारने ह्याच्यासाठी हिरकणी कक्ष खूप सारे निर्माण केले आहे. तर ह्याच्यासाठी BPNI महाराष्ट्राने खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे 2007 सालापासून की आपण कुठलेही रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट
कुठलंही झू कुठलंही ठिकाण बघितलं तर हिरकणीची गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की हिरकणी तर पूर्ण रायगडचा गड खाली उतरून रात्रीतून आलेली बाळाला दूध पाजायला. तर आई हे एखाद्या रूममध्ये जाऊन आईसाठी बाळासाठी दूध नक्की काढू शकते आणि तिच्या नावाने हे हिरकणी कक्ष केलेले आहेत. तर खूप महत्त्वाचे आहे की ह्या कक्षाचा लाभ घ्यावा. तिथे ती बाळाला जाऊन मनसोक्त बाळाला दूध पाजू शकते, बाळासाठी दूध काढून ठेवू शकते आणि बाळाची काळजी घेऊ शकते. तर असे खूप आहेत. वरून फॉक्सी जी आमची नॅशनल सोसायटी आहे त्यांनीही खूप गाईडलाईन्स दिलेले आहे आणि सगळे तेच म्हणतात की पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग हा बाळाचा अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे. मॅडम, संक्षिप्तमध्ये आम्हाला मानवी दुधाची जी बँक आहे त्याविषयी आणि सायन रुग्णालयामध्ये देखील मानवी दुधाची बँक आहे, तर त्याच्यामध्ये त्याविषयी थोडं संक्षिप्तमध्ये कृपया सांगा. हां, तर मानवी दुधाची बँक म्हणजे ह्युमन मिल्क बँक. जसं मी सांगितलं, जसं आपल्याला ब्लड लागतं तर आपण कसं ब्लड बँकेतून जाऊन एखादे रक्ताची बॅग घेतो, तसंच ज्या आईला गरजेपेक्षा जास्त दूध तिचं उत्पन्न होतं, ह्या महिला काय करतात की ह्या ह्युमन मिल्क बँकमध्ये मिल्क डोनेट करतात. तर हे दूध जे आहे ते कलेक्ट केलं जाते, त्याला पॅस्चराईज केलं जातं. त्याच्या आधी महिलेचं स्क्रीनिंग होतं की तिला HIV, हेपटायटिस असे आजार नाही आहे जे दुधापासून बाळाला होऊ शकतात. तर तुम्हाला जसं तुम्ही आधी प्रश्न विचारला आहे की हेपटायटिस असेल तर आपण लस देतो, ॲक्टिव्ह पॅसिव्ह इम्युनोग्लोबिलिन देतो आणि वॅक्सिनही देतो, ज्यांनी तो संसर्ग हे जॉन्डिसचा बाळाला होत नाही. तर तसंच आहे की हे जे आहे आपण सगळ्या दुधाची टेस्टिंग करतो, त्याचा साठा करतो, मग त्याच्यासाठी मायक्रोबायोलॉजीची टेस्ट करतो की त्याच्यात सूक्ष्मजंतू निर्माण झालेले नाही आहे आणि अशा दुधाला पॅस्चराईज केल्यावर, स्टोअर केल्यावर, त्याचं चेक केल्यावर गरजू बाळांना हे दूध दिलं जातं. गरजू बाळ म्हणजे कुठले? जे जन्माआधी लो बर्थ वेट आहे, प्रीटर्म बेबीज जे आहे, लो बर्थ वेट बेबीज आहेत, ज्यांच्या आईचं निधन झालेलं आहे, जे बाळ खूप आजारी आहे, बाळाचं ऑपरेशन आहे, ज्या बाळाला तिचं आई नाही पाजू शकत आहे, अशा बाळांना हे दूध दिलं जातं. तर ह्याचा फायदा असा होतो की जी आई बाळाला दूध पाजू शकत नाही त्या बाळाला मानवीय दूध हे मिळतं. तर मला खूप गर्व होतं हे सांगायला की एशिया खंडातलं पहिलं ह्युमन मिल्क बँक हे आमच्या सायन रुग्णालय म्हणजे लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि सर्वसाधारण जे रुग्णालय आहे हे 27 नोव्हेंबर 1989 मध्ये स्थापित केलेलं आहे. डॉक्टर अर्मेलिडा फर्नांडिस मॅडम आहे. मॅडमला आता पद्मश्रीचा अवॉर्डही देखील मिळालेला आहे आणि त्या काळी मॅडमनी ह्याची स्थापना केलेल्याने आजही ते मिल्क बँक चालू आहे. 43,000हून अधिक महिलांनी त्याच्यात दूध दान केलेले आहे आणि जवळजवळ 10,500च्या वर बाळांना हे जे आई देऊ शकली नाही आहे दूध, ह्या बाळांना ते मानवीय दूध मिळालेलं आहे. तर खूप महत्त्वाचं आहे की जसं आपण ब्लड डोनेट करतो तसं जर आई मिल्क बँकमध्ये दूध देऊ शकली तर खूप महत्त्वाचं आहे. खूप साऱ्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सेस पण असतात की ज्यांनी ते घरोघरी जाऊन ते पॅस्चराईज मिल्क बॅगमध्ये जी आई साठवते ते बॅग्सही पिकअप केल्या जातात. फारच छान. सायन रुग्णालयाचं खूप खूप अभिनंदन, एवढं छान कामगिरी केलेली आहे. मित्रांनो, 10 ऑगस्ट हा जो आहे राष्ट्रीय जंतनाशक दिवस, नॅशनल डिवॉर्मिंग डे, राष्ट्रीय कृमीमुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्याविषयी देखील तज्ज्ञांकडून आज आपण मार्गदर्शन घेऊया. डॉक्टर प्रज्ञा, काय सांगणार की हा दिवस का साजरा केला जातो किंवा याचं काय महत्त्व आहे त्याविषयी कृपया आम्हाला सांगा आणि जर काही त्याचं घोषवाक्य असलं तर त्याविषयी देखील सांगा. तर खूप महत्त्वाचं आहे की हे जे जंतनाशक दिवस आहे हा भारतीय सरकारने राबवलेला सामाजिक वैद्यकीय उपक्रम आहे. ह्या दिवसाचं महत्त्व असं आहे की आपण बघतो की लहान जे मुलं असतात त्यांना मातीतून संसर्ग होणारे जंत असतात ते त्यांच्या आतडीमध्ये संसर्ग करतात, त्यांना इन्फेक्शन होतं. ह्यामुळे काय होतं, ह्या मुलांना ॲनिमिया म्हणजे त्यांचा लोहाचा जो दर आहे तो कमी होतो. ह्या मुलांना कुपोषण होतं, त्यांचं वजन वाढत नाही, त्यांची उंची वजन खुंटते, ते शाळेतही येत नाही पोटदुखी किंवा आणखी आजारांमुळे. तर खूप महत्त्वाचं आहे की हे जे टाळण्यासारखं आहे. तर आपण जंतनाशक औषधं जे असतो
ते विनामूल्य आपण ते वाटप करतो. त्याचा हे जे वाटप असतो हा शाळांमध्ये, अंगणवाडी आणि समुदाय म्हणजे जे कम्युनिटी लेवलवर आहे, हा वर्षातून 2दा साजरा केला जातो. एक आहे 10 फेब्रुवारी आणि दुसरा दिवस आहे 10 ऑगस्ट. वर्षातून 2दा. आणि काही मॉपअप दिवसही असतात ज्याच्यामध्ये आपण जंतनाशक म्हणजे अल्बेंडाझोल एक औषध असतं ज्यांनी हे पोटातले जंत मरतात. तर हे जे आहे आपण 1 ते 19 ह्या वयोगटातील मुलांना ह्या जंतनाशक औषधांचा वाटप करतो आणि हे औषधं दिल्यामुळे ह्यांच्या आतड्यांमध्ये हे जे जंत असतात ह्यांच्यावर हे आटोक्यात येतात आणि ह्या जंतांचा नाश होतो. आणि 2026चं काही घोषवाक्य आहे का, तर त्याविषयी थोडं? हां, तर ह्याचं घोषवाक्य असं आहे की नियमित जंतनाशक औषधांचा वापर, योग्य ती वैयक्तिक आपण जी आहे हेल्थ हॅबिट्स आणि योग्य ते सॅनिटेशन हे करून आपण मुलांचं आरोग्य हे नीट ठेवू शकतो. तर खूप महत्त्वाचं आहे की वारंवार नियमित आपल्याला जंतनाशक औषधांचा वापर, नियमित आपण वैयक्तिक जी आहे स्वास्थ्याची काळजी आणि गुड सॅनिटेशन म्हणजे जे आहे स्वास्थ्य संस्थेचा योग्य तो वापर जर केला तर आपण मुलांचे आरोग्य हे नक्की नीट ठेवू शकतो. तर ह्याच्यामध्ये खूप सारे एलिमेंट्स असतात. सर्वात प्रथम आहे की शौचालयाचा वापर केल्यावर आपण स्वच्छ हात धुतले पाहिजे. जेवणाआधी आपण स्वच्छ हात धुतले पाहिजे. भाज्या असतात, फळं असतात, त्यांना स्वच्छ धुतलं पाहिजे. अन्न जे आहे ते व्यवस्थित शिजवलं पाहिजे. पायात बिन चपलेचा आपण वावरला नाही पाहिजे, कारण आपण जे बघतो हुकवर्म इन्फेस्टेशन जे असतं ते पायाच्या कातडीतून होतं. तर खूप महत्त्वाचं आहे जर आपण हायजीन, पर्सनल आणि गुड सॅनिटेशन हे जे घोषवाक्यात हे जे 2 महत्त्वाचे दिलेले आहे. सो अलॉंग विथ डिवर्मिंग म्हणजे जंतनाशकाबरोबर जर आपण हे पर्सनल प्रॅक्टिसेस आणि गुड सॅनिटेशन जर फॉलो केलं तर आपण नक्की ह्याच्यावर मात करू शकतो. आणि 1 ते 2 वर्षांमध्ये आम्ही अर्धी गोळी आणि 2 ते 19 मध्ये एक पूर्ण गोळी आम्ही अशी बालकांना देतो ज्यांनी ते जंतांचा नाश होतो. फारच छान. आणि या दिवशी खास असे काय उपक्रम राबवले जातात त्याविषयी देखील थोडक्यात जर काही सांगता आलं तर? उपक्रम असे की शाळांमध्ये, अंगणवाडीमध्ये आणि समुदायाच्या पातळीवर आरोग्य संस्थांमध्ये हे जे 1 ते 19 मध्ये मुलं आणि मुली असतात ह्यांना हे जे जंतनाशक औषधांचा आहे तो मोफत वाटप केला जातो. तर त्यांना ती 1 गोळी असते. म्हणजे 1 ते 2 मध्ये जसं मी सांगितलं वर्षांमध्ये अर्धी गोळी आणि 2 ते 19 मध्ये 1 गोळी हे गोळी दिली जाते आणि ती गोळी खाल्ल्याने त्यांच्या पोटातल्या जंतांचा नाश होतो. त्याच्यामुळे काय होतं, कुपोषण होत नाही, त्यांचा लोह दर वाढतो, शाळा जी बुडवतात मुलं ती बुडवत नाही आणि एक सुदृढ पिढी निर्माण होते की जंतांपासून मुक्त, जसं आपण कृमीमुक्त भारत म्हणतो त्याच्या निर्मितीसाठी हे फार महत्त्वाचं आहे. फारच छान. मॅडम, लहान मुलांपासून आता पुन्हा स्तनपान या विषयाकडे आपण वळूया. आणि आम्ही आजकाल हे बेबी फ्रेंडली हॉस्पिटल वगैरे असे शब्द ऐकतो, तर ही काय संकल्पना आहे त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. तर बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह हे खूप महत्त्वाचे 10 पावलं असतात. म्हणजे जसं एक आरोग्य संस्था असते ती खूप प्राऊडली म्हणते की आम्ही बेबी फ्रेंडली आहे. बेबी फ्रेंडली म्हणजे काय, आम्ही स्तनपानाला प्रोत्साहित करणारे आमच्याकडे वातावरण आहे. तर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे की एक फळकावर म्हणजे त्यांची रिटन पॉलिसी ज्याला म्हणतो की ती लिखित पाहिजे की आमच्या हॉस्पिटलची ही पॉलिसी आहे आणि ती सर्व कर्मचाऱ्यांना माहिती पाहिजे. ती अशा ठिकाणी दर्शवली पाहिजे जिथे सगळ्या नातेवाईकांना, सर्व कर्मचाऱ्यांना ती दिसली पाहिजे. त्याच्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले पाहिजे स्तनपानामध्ये. म्हणजे कर्मचारी डॉक्टर असो किंवा स्टाफ नर्स असो किंवा आया मावशी कोणीही असो, सगळ्यांचं प्रशिक्षण झालं पाहिजे. 1 तासाच्या आत जसं मी सांगितलं एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट हे चालू झालं पाहिजे. महिलेला ती लॅच आणि पोझिशन विषयी माहिती पाहिजे. फक्त महिलेलाच नाही तर तिच्या परिवारालाही माहिती पाहिजे. ब्रेस्ट फीडिंग म्हणजे स्तनपानापेक्षा कुठलंही द्रव्य नाही दिलं पाहिजे. बॉटल, पॅसिफायर
तर जसं मी सांगितलं, जर आईला दूध काढून जर द्यायचं असेल एक्सप्रेस केलेलं, तर तिने ते बाटलीने नाही दिलं पाहिजे, बॉटल फीड नाही केलं पाहिजे. कारण बॉटल आणि निप्पल स्वच्छ किंवा जंतुनाशक करणं खूप अवघड असतं. त्यापेक्षा निर्जंतुक केलेला म्हणजे एखाद्या उकळलेल्या वाटी आणि चमच्याने ती ते बाळाला दूध देऊ शकते. पॅसिफायरचा उपयोग नाही केला पाहिजे. रूम इन म्हणजे 24 तास आई आणि बाळाला एकत्र ठेवलं पाहिजे. आणि खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा तिला डिस्चार्ज मिळतो तिला ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट ची मदत मिळाली पाहिजे. म्हणजे जर तिला घरी गेल्यावर डिस्चार्ज मिळाल्यावर जर सहाय्यताची गरज असेल, मार्गदर्शनाची गरज असेल, तर तिथे ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट ग्रुपची मदत ही नक्की घेऊ शकते. मॅडम, वेळ कमी आहे आपल्याकडे आणि आपल्याला एक ईमेलवर प्रश्न आलेला आहे, तर त्याचा समावेश घेण्याचा प्रयत्न करूया. संक्षिप्तमध्ये उत्तर द्या की दिवसातून किती वेळा स्तनपान करता येईल आणि आईचा आहार कसा असावा त्याविषयी त्यांना कैलास वैद्य यांचा ईमेल आहे hello2026@gmail.com यावर. नमस्कार कैलासजी, तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर आईने डिमांड फीडिंग केलं पाहिजे. डिमांड फीडिंग म्हणजे जेव्हा बाळाला, जसं मी सांगितलं, इन्फंट फीडिंग क्यूब्स, जेव्हा बाळाला गरज आहे तेव्हा फीड केलं पाहिजे. 8 ते 12 वेळा फीड केलं पाहिजे. तिने जे आहे आहार हा संतुलित पौष्टिक आहार घेतला पाहिजे. प्रेग्नन्सीपेक्षा जवळजवळ आपण नॉन प्रेग्नंट स्टेटपेक्षा जवळजवळ 350 ते 500 कॅलरी एक्स्ट्रा, 75 ग्रॅम प्रोटीन तिला एक्स्ट्रा ते घेतलं पाहिजे. संतुलित आहार घेतला पाहिजे. गॅलेक्टोगॉक्स जसं मी सांगितलं, ओट्स आहे, ड्राय फ्रूट्स आहे, कडधान्य आहे, त्याच्यानंतर तीळ आहे, शतावरी आहे, दूध, दुग्धजन्य पदार्थ ह्यांचा समावेश केला पाहिजे. तर पौष्टिक आहार घेतला पाहिजे. आणि रात्रीचं फीडिंग हे फार महत्त्वाचं आहे, कारण प्रोलॅक्टिन जो हार्मोन असतो हा रात्री सगळ्यात जास्त सिक्रीट केला जातो आणि आईच्या दुधाला त्यानेच वाढ होते. फारच छान मॅडम, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आला, त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद, नमस्कार.